तुम्ही ना अशा पद्धतीने ना एकदा कढी भोपळा ना बनवून बघा. कोणाला आवडत नसेल ना घरामध्ये तरी आवडायला लागेल. तर काय करायचं माहिती आहे का, भोपळा ना बारीक बारीक चॉप करून घ्यायचा. जिऱ्या मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. मस्त म्हणजे कडकडीत अशी फोडणी बसली पाहिजे. कढीपत्ता टाकून घ्यायचा त्याच्यात. हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं. नंतर हळद टाकायची, भोपळा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून आणि त्याला शिजू द्यायचं. नंतर इकडे बेसन, दही चांगलं हाताने नाही का गोळे फोडून घ्यायचे. गोळे राहिले नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आणि थोडंसं वरतून परत मीठ टाकायचं. पहिले आपण भोपळ्याला मीठ टाकलंच होतं. आणि वरून आहे ना जिरे, काश्मीरी मिरची आणि काश्मीरी मिरची पावडर असा वरून तडका द्यायचा. आणि याला ना उकळी येईपर्यंत सोडायचं नाही आहे, हलवत राहायचं, कारण फुटून जाईल कढी. तुमच्या घरी कसा भोपळा आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. धन्यवाद.